नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी शब्दसखी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पुन्हा भेटायला आली आहे. आपली आवडती कथा तुझी न माझी रेशीम गाठ या कथेच्या पहिल्या पर्वाचा तिसरा भाग. चला मग सुरू करूयात ना कहाणी. चला. थोड्याच वेळात माणसे आंघोळ उरकून बाहेर आली. श्रीजा, जानू, जा आता तू, झाले बाई माझे, ओढून सांगून ती आपल्या रूममध्ये पळून गेली. उपकार झाले माझ्यावर खूप आपले बाईसाहेब, हात जोडून चिडत श्रीजा बाथरूममध्ये शिरली. थोड्या वेळात दोघी नाश्ता करायला एकत्र बसल्या. श्रीजा, काय केले आहे ग, दे ना पटकन, उशीर झाला आहे तुझ्यामुळे. ती टिमटिमणारी चांदणी आहे ना, पुन्हा ओरडेल मला. नाहीतर तेच काम येते तिला, असं तसंच मानसी बोलली. हे बरं आहे हां, स्वतः उशिरा उठायचं आणि माझ्या अगोदर घाईत बाथरूममध्ये शिरायचं आणि माझ्यामुळेच उशीर झाला म्हणून कंप्लेंटही मलाच करायची. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा, श्रीजा चिडत बोलली. ओय, काहीही काय, मी काही चोर वगैरे नाही आणि मी कधी तुझे काय चोरले का? उशिरा उठले म्हणजे काय? रात्री उशिरापर्यंत झोपेत ओरडते तू आणि मलाच बोल उशिरा उठली म्हणून. मानसी गाल फुगून बोलली. सॉरी मानसी, माझ्यामुळे तुझी झोप नीट नाही झाली. श्रीजा मान खाली घालून अपराधी भावनेने बोलली, कारण तिलाही माहीत होतं चुकी तिचीच होती. झोपेत ती अशी अचानक उठल्यामुळे नेहमीच मानसीची झोप मोड व्हायची. तिला स्वतःची चूक लक्षात येताच तिने ती कबूलही केली होती. हे मानसीच्या लक्षात आले तसं तिनेही विषय बदलला. ओय, दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू, कळलं का जानू? मानसी तिला ओरडत थोडीशी हलकी हसत बोलली, जेणेकरून ती फोमवरून थोडीशी रिलॅक्स व्हावी. चल उरक, तो टिमटिमणारा तारा तुटून माझ्या डोक्यावर पडायच्या आधी मला निघायला हवी, मानसी हसत बोलली. टिमटिमणारा तारा आणि चांदणी, काय म्हणतेस ग तू? त्या मॅडम आहेत तुझ्या, किती छान नाव आहे ग त्यांचे, नयनतारा, श्रीजा तिला समजावत बोलली. असू दे, छान नाव, तुला खूप पुळका नाही तर ग त्यांचा, तू काय संत महात्मा बाई नाही का? मानसी थोडी खळखळून हसत बोलली. तुला तर ना काही समजावण्यात अर्थ नाही, तू काही सुधारणार नाही, श्रीजा डोक्यावर हात मारून बोलली. कळतं ना तुला, मला काही समजावण्यात अर्थ नाही, मग तू का समजावते सांग बरं? श्रीजाही पुन्हा हसत बोलली. मला इंटरव्ह्यूला जायचं आहे, नाहीतर सांगितलं असते तुला काय समजवायचे आणि काय नाही ते, श्रीजा तिरख्या नजरेने पाहत बोलली. जाऊ दे ना यार, तुला माहीत आहे ना मी अशीच आहे, छोड दो, रात गई बात गई. आणि मी काय म्हणते, कशाला या जॉबच्या फंद्याबिंद्या तू पडते ग? मानसी थोडे डोळे फिरवत बोलली. जॉब नाही करू तर मग काय करू, तुझ्यासारखी फालतू बडबड? श्रीजाने प्रश्नार्थक नजरेने पाहत थोडे हलके हसत विचारले. तू जॉब करण्यापेक्षा ने मॉडेलिंग कर किंवा ॲक्टिंग कर ना, तू एवढी सुंदर आहेस की कोणीही तुला हिरोईन म्हणून घेईल. मला विचार ना, मी डायरेक्टर असेल तर मी सहज घेतलं असतं, मानसी खुश होत बोलली. झालं का तुझं परत सुरू? नको ती ॲक्टिंग आणि नको ती मॉडेलिंग पुरण चालू करू आता, कान किट्टात माझे यार, ऐकून ऐकून रोज रोज ते. मला ना कोणी मॉडेल किंवा हिरोईन बनायचे नाही, आपला जॉब बरा आणि मी बरी, बस, कळलं तुला? श्रीजा निर्विकारपणे बोलली. याला म्हणतात देव ज्याला चांगले रूप देतो त्याला त्याची कदर नसते, हेच खरे, हे तुझ्याकडे पाहून मला रोज कळते. राहा तू काकूबाईच्या काकूबाईच बनून, मानसी नाक मोडत बोलली. बरं पुरे आता, तुझ्यामुळे उशीर झाला आहे, आधीच इंटरव्ह्यूला जायला वेळ होत आहे. 370ची बस तरी मिळते की नाही काय माहीत, आणि जाताना तो टिफिन भरून ठेवला आहे, तो नीट घेऊन जा, नाही ते विसरून जाशील. बोलत बोलत श्रीजा गडबडीत बसस्टॉपच्या दिशेने निघूनही गेली. ओके, मी घेते टिफिन, बेस्ट ऑफ लक, मागूनच मानसी जोरात ओरडून बोलली. अर्णव वॉश घेऊन बाथरूमच्या बाहेर आला. त्याने आपले कपडे, बूट, घड्याळ चे प्रायव्हेट कबड उघडले आणि काय घालू हा विचार करू लागा. आज काय घालू, हे का हे नक्की? सर्व गोष्टी बघत अर्णव एक एक गोष्ट सिलेक्ट करू लागला व तयार करू लागला. खाली 9 वाजता सर्वजण डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी जमा झाले. धनंजय, ते गावी देवीच्या मंदिराचे जीर्णोद्धार करायचे ठरवले होते, त्याचे काम कुठवर आले आहे रे? माई, काळजी करू नकोस, सर्व काम वेगाने सुरू आहे आणि तू शब्द दिला आहेस ना, तो पूर्ण झाल्याशिवाय मलाही चैन पडणार नाही, कळलं ना? धनंजय शांतपणे बोलले.
माई, नका काळजी करू, मी कालच आशाताईंना फोन करून काम कसे चालले आहे ते विचारले आहे. सर्व काही सुरळीत चालू आहे त्या बोलल्या आहेत. शारदाही नम्रपणे शांतपणे बोलली. चालले काय? सर्वात उत्तम काम होणार आहे, बोल मम्मी. अर्णव पायऱ्या उतरून खाली येतच आवाज देत बोलला. सर्वांनी मागे वळून पाहिले तर अर्णव तयार होऊन खालीही आला होता. तसंही ते आजोबांनी स्थापन केलेले मंदिर आहे. त्याचे काम उत्तमच होणार. इंडियातील नंबर 1 आर्किटेक्ट आणि इंजिनियरच्या टीमला मी ते काम दिले आहे आणि हे राजवंश कुटुंबाच्या इब्रतीचा प्रश्न आहे. याकडे माझेही जातीने लक्ष आहे. तू चिंता करू नकोस माई, अर्णव ताठपणे आणि जड आवाजात बोलला. हो रे माझ्या सोन्या, तू असताना मला कसली चिंता. पण ते मंदिर यांनी उभारले होते रे. त्यांच्यानंतर आपली खूप प्रगती झाली होती. तुझ्या आजोबांना बिझनेसही खूप वाढला होता. देवी आईच्या कृपेने सर्व ठीक झाले आहे. त्यामुळे तिच्या मंदिराकडे दुर्लक्ष करून कसे चालणार म्हणून विचारले इतकेच. माई हसत बोलल्या. ओय, झाला का नाश्ता, तेही मला सोडून. अविनाश घरात प्रवेश करत डायनिंग टेबलजवळ येत बोलला. का रे भोपळ्या, माधवी काकूने घरात काही जेवण बनवले नाही का नाश्ता बनवला नाही आज तुझ्यासाठी? अर्णव हसत बोलला. बनवते रे, पण याला शारदा काकूंच्या हाताच्या खायला जास्त आवडतं. याला मी तरी काय करणार. जतीन आणि माधवी त्यांच्या पाठीमागून येत बोलल्या. अरे माधवी, या ना, बसा, नाश्ता करा तुम्ही. शारदा हसत बोलली. माधवी बेटा, यांच्याकडे काय लक्ष देतोस तू? ती टीशा काहीही बोलते, सोड त्यांचं. माईनं विचारत शारदाकडे पाहिलं. अगं माई, शोलेमधील जय आणि विरूची जोडी आहे दोघांची. धनंजयही हसत बोलले. हां, तेच जय आणि विरू आहेत हे. माई हसत बोलल्या. हो माई, तुमचे अगदी खरं आहे. हे घे शारदा, घरी खोबरा बर्फी बनवली होती. अर्णवला फार आवडते ना म्हणून आणली. माधवी डब्बा पुढे देत बोलली. अरे वा, खोबरा बर्फी किती दिवसांनी काकू. छान झाली आहे. एक पीस खात अर्णवही खुश होत बोलला. ए मला पण दे ना, एकटाच काय खात आहेस बोक्या. अविनाश डब्यामध्ये हात घालत बोलला. चल हात काढ, काकूने माझ्यासाठी आणली आहे. तसंही भोपळ्या, जरा तब्येत बघ जरा, जास्त खाऊन खाऊन फुगला आहेस तू, त्यामुळे जरा कमी खा. अर्णव डब्बा मागे खेचत थोडा हसत बोलला. हां नको देऊस, मी घरी जाऊन खातो, खूप आहे बनवून ठेवलेत मम्मीने. अविनाश तोंड फिरवत हसत बोलला. तू घरी पोचेपर्यंत मी तोपर्यंत ते फस्तही केलेले असतील. तसे तुझा विला माझ्या विलाच्या शेजारीच तर आहे. अर्णव हात करून पुन्हा परत त्याला चिडवत बोलला. हो, शेजारीच बंगला आहे म्हणून तर सारखा तुझ्याजवळ असतो आणि स्वतःच्या घरी कमी. हसत हसत बोला. टीशाही थोड्या सर्वांना जॉईन झाली. इथेच संपत आहे आपला कथेचा 3रा भाग. मग लवकरच भेटू कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.